माझा मोठा मुलगा ना भाज्याच खायला बघत नाही. त्यासाठी मी काय केलं, कढईमध्ये 1 चमचा बटर टाकलं. त्याच्यामध्ये मी इथं मस्त अशा भाज्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आहे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो. हे व्यवस्थित असं मी चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते व्यवस्थित असं 2 मिनटं परतवून घेतलं. आता याच्यामध्ये मी इथं 50 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं, ते पण टाकणार आहे. त्याचे एकदम बारीक तुकडे करायचे. आणि ही मिरपूड आहे, ती मी साधारण 1 चमचा घेतलेली आहे. त्याचबरोबर चिली फ्लेक्स अर्धा चमचा आणि ऑरेगॅनो अर्धा चमचा होईल इतकं मी घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाले की ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. त्याचबरोबर काश्मीरी रेड चिली पावडर असते ती टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं आपलं स्टफिंग तयार आहे. आता काय करायचं, एक चपातीचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची छोटीशी अशी चपाती बनवून घ्यायची. जास्त पण मोठी बनवायची नाही, नाहीतर मुलांना पण ती खावीशी वाटणार नाही. छोटीशी बनवायची आणि तव्यावर भाजून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. तर एक जी बाजू भाजलेली आहे त्याच्यावर काय करायचं, तर इथे टोमॅटोचं केचप होतं ते व्यवस्थित असं चपातीला लावून घ्यायचं आहे. गॅस थोडा मीडियम करायचा, नाही तर खालची चपाती करपू शकते. आणि त्याच्यावरच आपल्याला आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते पण एका साईडला असं पसरवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला भरपूर असं चीज किसून टाकायचं आहे आणि ह्याला अशी घडी घालून ते प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळीकडे असं चपातीला व्यवस्थित लागतं. इथं आपला चीज पनीर पराठा तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, मुले आवडीने खातील.